शर्ट पॅन्ट आणखी काय बरंच राहिलं घ्यायचं आहे काय बघ. तिकडे सामान वगैरे पॅकिंग करणं चालू आहे कारण बरंचसं सामान वगैरे आणलेलं आहे आता पण. पहिलं पण आहे त्याच्यावर नाही का तुझे मोबाईल तर खराब झाला. मोबाईल खराब झाला मग माझ्या मोबाईलमध्ये काढून ना मी हां काढते. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात? मजेतच ना? तर बघा इकडे तयारी वगैरे चालू होती बरीचशी, किंवा कुठं जायचं काय करायचं नेमकं ठिकाण समजत नव्हतं. ते ठिकाण पण तुम्हाला समजलेलं आहे आणि तारीख पण क्लिअर झालेली आहे की कार्यक्रम कुठं ठेवायचा आणि केव्हा ठेवायचा. कारण बरंचसं आहे विचारणं चालू होतं ब्राह्मणाला किंवा नेमकं कुठं ठेवायचं कुठं नाही, असंच झालं ते. त्यानंतर पहिली गोष्ट चालत नव्हतं आपल्या घरी, त्याच्यामुळेच मग तिकडे ठेवलं राधिकाच्या माहेरी. आणि ते कार्यक्रम पण नव्हतं चालत आणि आता महालक्ष्मी पण चालत नाही. गणपतीचा प्रश्न चालू होता किंवा गणपती इकडे बसव का गावाकडे बसव, ते पण झालं तसं. गणपती पण नाही बसून झाला कारण तुम्हाला समजलं असं नेमकं काय काय नाही. तर माहीन बाळाला ते पण झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच मग आता आणि राधिकाचं पण बनणं चालूच होतं. ठेवायचं कुठे ठेवायचं हां, त्याच्यामुळेच फिक्स झालं किंवा मॅरेज ठेवायचं राधिकाच्या. आणि आता मग बाहेर जायचं आहे. खरं तर आम्हाला आता या टायमाला निघायचं होतं गावाकडं, कारण माझा पण प्रश्न होता की कन्फ्युजन पहिले गावाकडेच जाव की सासरवाडीत जाव. हो काय होतं तुम्हाला तर आईला विचारू आपण कुठे जायचं पहिलं, कारण आता कार्यक्रमाला वेळ आहे खूप सारा. मग ते पण जाऊ नाही ती सगळं रास लागेल ना. तिकडे गेलो असतं आपण दोघं महिने, पण ती सोबत कोण आहे एकटी जायचं नाही कारण ते पण आहे. आणि मग उद्या सकाळी चालला जायचं होतं काय मग काय आहे काय नाही का. म्हणजे उद्याचा दिवस म्हणजे जे आहे आजचा प्रवास जो आहे तो होऊन जाईल आपला संध्याकाळपर्यंत. नंतर मग गावाकडे वगैरे गेलं तर तिकडचा पण शूट येऊ शकते. आणि इकडं थोडीशी खरेदी बाकीच होती आणखी पण. जोपर्यंत आपण वाशिम सोडणार नाही तोपर्यंत इकडे काही ना काही चालूच राहणार आहे संध्याकाळपर्यंत. किंवा माझं हे राहिलं सामान आहे कारण आहे म्हणा जे जे कामाचं ते घ्यावंच लागणार. काय मी झालं पण का ते ते फोन नाही उचला नाही कशासाठी तर आलं होतं थोडंसं साडी वगैरे घेतली आणि त्याच्यावरचं थोडंसं राहिलं होतं. बरं ते झालं, आणखीन पण आहे सामान राहिलेलं काही ना काही, ते पण वगैरे घ्यायचं म्हणत आहे. भाऊ आणखी वेळ आहे, आज जर जाणं झालं तिकडं असं आहे सर्व. आणि इकडे काय चालू झालं का सर्व काम सर आवडलं वाटते. झालं सर्व काम, निघायचं मग आता. चला आम्ही थोडंसं जातो मार्केटमध्ये कारण पाहतो थोडंसं राहिलेलं सामान वगैरे ते घ्यायचं आहे आणि नंतर जायचं आहे गावाकडं. आणखी कोण घ्यायला येणार आहे ते महत्त्वाचं आहे, कोण नाही येणार. हो ठीक आहे, चला भेटू पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. नमस्कार मित्रांनो, तू पाहिला असेल थोडंसं पहिले चालू होतं घरून वगैरे आलो आणि थोडंसं इकडे बघा म्हटलं मार्केटमध्ये काय आहे काय नाही. इकडे कपडे पण ड्रेस पण घेणं चालू होतं आणि पाहिलं पण 2-3 काढले ड्रेस. त्यामध्ये आता बघू काय ते काय नाही तर. कारण इकडे चालू होतं शर्ट पॅन्ट आणखी काय बरंचसं राहिलं घ्यायचं आहे काय बघ. हां ते पण बघायचं आहे. ते झाल्यानंतर जायचं आहे घरी कारण आणखी आता घरी आलेलं आहेत मामा वगैरे. हो तर म्युझिक पण आहे इथं. म्युझिक म्हणजे जास्त काही घेता नाहीत आपल्याला, कमीच घ्यावं लागेल. तर आत्ताच घरी आलेलं आहे आम्ही आणि इकडं पान चालू आहे. नेमके काय झालं काय नाही कारण मार्केटमध्ये गेलो तिथं पण थोडंसं कपडे वगैरे पाहिले ते जास्त ते घेतलं सामान. कारण माहीत आहे का तिकडे गेल्याच्या नंतर जे जिल्ह्याच्या ठिकाणी सामान भेटते ते ग्रामीण भागात ते सामान वगैरे भेटत नाही जास्त. त्याच्यामुळे इथून जेवढं घेता आलं तेवढं सामान घेतलेलं आहे आणि खूप सारं सामान झालेलं आता.
पाहायचं आता काय काय आहे काय काय नाही तर. आणि आता इकडं नाश्ता चालू आहे. खरं तर संध्याकाळचा टाइम झालेला इकडं आणि जायचं होतं आम्हाला लवकर. दुपारला जायचं होतं पण दुपारला लवकर काही जाणं होत नाहीये. आणि इकडे तयारी चालू आहे आईची पण. झालं मग जायचं का गावाकडं? कुठं ठरलं पण नेमकं जायचं कुठं? हो तेच आहे कारण मागं पुढे चालू होतं कुठं जायचं तर. आणि इकडं ऑलरेडी समजलेलं आहे कोण येत आहे म्हणून घ्यायला. त्यामुळे तयारी चालू आहे त्यासाठी पण इकडं थोडंसं कसं आहे आले तर जे आहे ते. कारण जेवायची तयारी होती आमची. आताच फोन लावला म्हणजे इकडे राधिकानं आणि वाशीमध्ये पोचण्यात आहे. बरंचसं सामान आहे खूप सारं सामान घ्यायचं आहे. तिकडे सामान वगैरे पॅकिंग करणं चालू आहे कारण बरंचसं सामान वगैरे आणलेलं आहे आता पण. पहिलं पण आहे झालं सर्व. बरं झालं गाडी वगैरे आली तेच चालू होतं नेमकी काय शान जायचं कशाने जायचं. आणि बराच उशीर झालेला आहे आता 7 वाजत आलेले. खूप दिवसाची चालू होतं एकच एक. हां सगळं व्हिडिओच आहे कारण तुम्ही पाहत असाल. दिवस पण आता जास्त दिवस नाही राहिलेला आहे पण जास्त दुकानमध्ये शूट घेता नाही आला आपल्याला कारण तिथं पण वेळ कमी होता आपल्याशी आणि चालू होतं तिथं साऊंड पण होता त्याच्यामुळे जास्त दुकानातला व्हिडिओ वगैरे नाही घेतला. आणि लवकर होईल याच्याच पण चालू आहे कारण बरंचसं थैल्या इकडं थैल्या पॅक केलेलं आहे. इकडं पण आहे हो इकडं 2-3 थैल्या ठेवलेल्या होत्या वाटते काय. आणि आत्ता घेतला आहे ना हो बॉक्समध्ये घेता असेल बॉक्समध्ये पण ते जास्त जागा घेईल असं सध्या. आणि थोडंसं इथे बांगड्या वगैरे पण घेतल्या होत्या. झालं सर्व आई झाली तयारी कारण आताच गाडी वगैरे आलेले तर आणि आता लगेच निघायचं आहे त्याच्यामुळे सर्व तयारी वगैरे चालू आहे. गडबड आहे खूप सारी. मग आता फायनली पिंजरला जायची तयारी झालेली आहे आणि आईची पण तयारी झालेली आहे सर्व. तर वेळेवर जायला पडलं आता तर चला म्हटलं आता बॅगा गिगा नेणं चालू आहेत. आणि इकडं गाडी आहे तर असं आहे. अभि पण नेऊ लागत आहे कारण बॅगाच तेवढ्या घेतल्या मी. आता आपल्याला येणं नाही इकडे वापस नाही का तिकडेच जाणार आहे. तिकडेच जाणार आहे खूप सारं आतमध्येच घे. तर इथं गाडी आहे जवळपास 4-5 दिवसाचा प्लॅन आहे कारण इकडं तर बरेच दिवस राहणार आहे. आई आणि राधिका जास्त दिवस राहणार आहे गावाकडं. मी कमी दिवस राहणार आहे. मला 1-2 काम आहेत काम करायसाठी यावं लागणार आहे वाशिमला परत. चला निघायचं करायला ना पाणी. हो गॅस बंद कर बरं. गॅस बंद लक्ष राहिलं चांगलं वाढले होईल कारण वेळेवर ते सर्वात महत्त्वाचं आहे गॅस बंद करणं. एक काम कर डायरेक्ट मी हे करून घेतो खालून बंद कर नाही तर रेग्युलेटर हे करून काढून घेऊ का. गॅस कधी पण बंद करावं लागते. आपण काय होतं गावाकडे जातो तेव्हा गॅस वगैरे बंद करत नाही तसंच राहते कारण स्वतः मला एक वेळेस चेक करावं लागणार आहे. आपल्याला खरं वाटत नाही नेमकं केलं की नाही बंद केला तर. चला ओके बाय बाय. भेटूया पुढच्या शूटमध्ये डायरेक्ट तिकडं पिंजरला. आम्ही वाशिमहून डायरेक्ट आलो इकडं पिंजरला. राधिकाच्या माहेरी सासूरवाडीत आलेला आहे कारण चालवतं नेमके की कार्यक्रमासाठी. हां कार्यक्रम पण होते आणि महालक्ष्मी पण आहे हो तर म्हणून म्हटलं त्यामुळं सर्व. आणि महालक्ष्मीची तयारी चालूच आहे इकडं कारण खूप काही आहे ना महालक्ष्मी.
काल पण आपला बराच उशीर झाला होता, त्याच्यामुळे रात्रीचा शूट वगैरे घेतला नाही आपण. खूप वेळ झाला रात्री पण यायला, हो. तर त्यामुळे घेणं नाही झालं. हो. कारण आता होईल म्हणा आपलं कंटिन्यू जी आहे ती तयारी वगैरे चालू आहे इकडं. तर असं चालू आहे. मी ताटं वगैरे वाढलेले आहेत. आता जेवून घ्या पटकन. आणि इकडं चालू आहे, आई ताटं वाढत आहेत. ओम बस ना, बस ना. तर आई पण आहे इकडं. नमस्कार आई. नमस्कार. काय करायला आहे? पोळ्या करत आहे ताई. कसं वाटलं मग इकडं आल्यानंतर? चांगलं वाटलं. तर आम्ही आलेले महालक्ष्मीसाठी. मेन म्हणजे हो. आईने बरेच दिवसापासून बोलावलं होतं हो. की इनबाईला बोलावलं, लेकीला बोलावलं, जवायला बोलावलं. स्पेशल फोन लावून म्हणत होती की तुम्ही नाही का आदल्या दिवशी शिवून जा. हो. 3-4 वेळ म्हटलं आहे ना. आलो ना मग. हां. तर आता आलेलं आहे आम्ही. इकडं पण आईची घाई चालू आहे पडायची. इकडं आई आहे. आई वाढणं वगैरे चालू आहे. आईचं वाढणं हे चालू आहे. आणि महालक्ष्मीची तयारी म्हटलं तर खूप करावं लागते. बारीक बारीक सामान वगैरे पूर्ण लक्ष द्यावं लागते. तर चालू आहे आता एक एक सामान नेणं. आणि आता मखर वगैरे आणलेलं आहे. आणि इकडं गणपती बसलेला आहे. तर गणपती दाखवते तुम्हाला. गणपतीचं डेकोरेशन वगैरे पहा किती छान केलेलं आहे. सर्व छान आहे हे. आणि इकडं चालू आहे भरपूर सामान वगैरे आणणं. तर दाखवते तुम्हाला इकडचं पण. इकडं मकर वगैरे आणलेलं आहे. असं आहे माझं घर. अशी तयारी चालू आहे. आणि तुम्हाला दिवचा व्हिडिओ दाखवते. दिव तू काय करते? काय करते बाळा तू? दिव तू काय करताय? काही नाही करताय. तुझं नाव काय आहे का? दिव. तुझ्या पप्पाचं? तुझ्या पप्पाचं नाव माहित नाही तुला? लयच बोलते. असं म्हणू नाही. असं बोलत असतात. तसं म्हणू नाही. तू काय खेळत आहे का? बॉल खेळत आहे. कोणी आणला तुला बॉल? सोमनं आणला. दादाने आणला तुझ्या? मग दादा म्हणायचं त्याला, हे ना. गणपती कुठे बसलाय तुझ्या घरचा? बाई किती छान गणपती बसलाय बघा. कोण बसवला का? तुनं बसवला का तुझ्या मम्मीने बसवला? सोमदादाने आणला. हो का? मग तुला व्हिडिओ काढायचे का आज? कशावर काढशील? कोणतं गाणं आहे का ते? त्याच्यावर काढायचा. ते आपण गणपती बाप्पाचं गाणं निघालं ना नवीन, त्याच्यावर काढू. हा. कोणतं गाणं आहे? गाडी चिक्कू चिक्कू. ते गाडी निघाल ना गाणं, त्याच्यावर काढायचे आपल्याला व्हिडिओ. हा. त्याच्यावर नाही का तुझ्या? मोबाईल तर खराब झाला. मोबाईल खराब झाला. मग माझ्या मोबाईलमध्ये काढू ना मी. हा काढते ना. आज आपल्या घरी काय बसणार आहेत? गौराई. तू काय काय तयारी केली मग? कुठं बसणार आहे का? कुठं? इथं बसवते. हो का? इथं बसवणार आहे. हो का? तू मस्त ड्रेस घालायचं नवीन नवीन. हा. आपण व्हिडिओ काढू छान. काढशील ना मग? तू जीजूसोबत बोलत नाही काऊन ग? भेऊ लागते. काऊन भीते तू? काऊन भीत पण? पाहित तू का बरं? हो का? तुला जीजू चॉकलेट नाही देत म्हणून का? चॉकलेट पाहिजे तुला? तिचं चालू आहे खेळणं. बॉल वगैरे चालू आहे खेळणं. तर असं आहे. गणपती बाई इकडं पण गणपती बसलेला आहे काकूच्या इथं. इकडं पण छान बसलेलं आहे. आणि डेकोरेशन वगैरे सर्व झालेलं आहे करून. आणि आमच्या मेन म्हणजे तुम्हाला सांगतो, काकूच्या इथं बसतात महालक्ष्म्या. जुन्या घरी म्हणतात. तर हे आमचं जुनं घर आहे, त्यामुळं आम्ही इथंच बसवणार आहे. तर आता इथं साफसफाई वगैरे चालू आहे सर्व.
तर तुम्हाला समोरचा शूट दिसणार आज संध्याकाळचा की महालक्ष्मी वगैरे कसं बसवणं चालू आहे काय तर. आणि दिवचं चालू आहे खेळणं. दिव खेळत आहे का तू? चाल ना जिजू सोबत. जिजू दाखवते तुला. तर असं आहे खेळणं लहान बाळाचं चालू असतं. आणि इकडं चालू आहे सर्वांचे जेवण वगैरे. सर्वजण बसलेले आहेत आणि बाबा थोडे बाहेर गेलेले आहेत त्यामुळं.